नमस्कार, मी डॉक्टर मयुरेश आणि सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या मयुरेश प्रकाश या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज मी आपल्यासोबत फॉलिक ॲसिड या विषयावरती बोलणार आहे. तर मी एक प्रेग्नन्सी आणि फर्टिलिटी योगा टीचर म्हणून खूपदा मेडिकल कन्सल्टेशन कॉलवर बोलत असताना मला ही गोष्ट जाणवली की खूप जणं बाळासाठी प्रयत्न करत असताना काही सप्लिमेंट्स घेत नाहीत आणि त्यामधलं सगळ्यात महत्त्वाचं सप्लिमेंट जे असतं ते म्हणजे फॉलिक ॲसिड. तर खूप जणांना असं वाटतं की फॉलिक ॲसिड हे फक्त बाळासाठी महत्त्वाचं असतं, त्यामुळे आपण प्रेग्नन्सी राहिल्यावरती फॉलिक ॲसिड सप्लिमेंट घेऊ शकतो. तर ऑफकोर्स आपल्याला बाळासाठी फॉलिक ॲसिड सप्लिमेंट घेणं खूप महत्त्वाचं आहे, जेणेकरून बाळाची जी न्यूरल डेव्हलपमेंट आहे ती उत्तम होईल आणि बाळामध्ये काही न्यूरल डिफेक्ट्स आहेत, त्याचप्रमाणे काही सर्टन ब्रेन डिफेक्ट्स आहेत, ते येण्याचे चान्सेस कमी होतात ऑफकोर्स. पण ह्याच फॉलिक ॲसिडमुळे तुमची प्रेग्नन्सी राहण्याचे चान्सेससुद्धा वाढतात. त्यामुळे फॉलिक ॲसिड सप्लिमेंट्स म्हणजे जे फॉलेट आहे ते आपल्याला प्रेग्नन्सी राहण्याच्या 3 महिने आधीपासूनच ओरली स्टार्ट करणं खूप गरजेचं असतं आणि अनफॉर्च्युनेटली खूप जणांना माहिती नसतं. आणि आता रिसर्चमध्ये असं सुद्धा समोर आलेलं आहे की फॉलेटच्या डेफिशियन्सीमुळे सुद्धा मिसकॅरेजेस होतात. का ऑफकोर्स मिसकॅरेजेसचं सगळ्यात पहिल्यांदा महत्त्वाचं कारण खूपदा जेनेटिक येऊ शकतं, पण फॉलेटमुळे सुद्धा आजकाल म्हणजे फॉलेट डेफिशियन्सीमुळे सुद्धा मिसकॅरेजेस होण्याचं प्रमाण आहे. त्यामुळे मी नेहमी माझ्या स्टुडंट्सना असं सांगतो की प्लीज तुमचे जे कोणी गायनेकोलॉजिस्ट असतील त्यांना एकदा कन्सल्ट करा आणि तुम्हाला जे सूट होतं आहे ते फॉलिक ॲसिड सप्लिमेंट्स तुम्ही आत्ताच्या आत्ता चालू करा. कारण तुम्ही जर आत्तापासून बाळासाठी प्रयत्न करताय तर तुमचे प्रेग्नन्सी राहण्याचे चान्सेससुद्धा वाढतील आणि जे होणारं बाळ आहे ते सुद्धा सुदृढ होईल आणि त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे न्यूरल डिफेक्ट्स येणार नाहीत. आणि खूप जणांचा असा पण प्रश्न असतो, पण मी म्हणजे माझ्या डाएटमधून सुद्धा वेगवेगळ्या प्रकार म्हणजे फॉलेट मिळेल अशा गोष्टी खाते. पण मी असं सांगतो की जेव्हा तुम्ही बाळासाठी प्रयत्न करताय किंवा तुम्ही प्रेग्नंट आहात ऑलरेडी, तर हा फक्त प्रश्न तुमचा नाही आहे, तर तुमच्या होणाऱ्या बाळाचा सुद्धा आहे. त्यामुळे कोणत्याही जेव्हा वेन इट कम्स टू डेफिशियन्सी कोणत्याही प्रकारची जेव्हा कमतरता असते तेव्हा नक्कीच तुम्ही या पालेभाज्या किंवा जी काही फळं आहे ज्यामधून फॉलेट मिळतं ती खाणं महत्त्वाचं आहेच, पण आपण ती रेग्युलर बेसिसवर खाऊच असं नाही आहे. आणि त्या म्हणजे फळांमधून आपल्याला कितपत प्रमाणामध्ये तेवढं पोषक द्रव्य किंवा पोषण मिळेल हे पण आपण सांगू शकत नाही. त्यामुळे नेहमी तुम्ही जर सप्लिमेंट घेत असाल तर त्याची रिक्वायरमेंट तुमच्या बॉडीची रोज भरून निघण्यासाठी मदत होते. आता तुम्ही फॉलेट म्हणाल तर तुम्हाला फॉलेट आहे ते अनपॉलिश्ड आपले जे धान्य असतात त्यामधून फॉलेट मिळू शकतं. त्याचप्रमाणे राजमा आहे, फरसबी आहे, पापडी आहे, या अशा भाज्यांमधून सुद्धा आपल्याला छान प्रमाणात फॉलेट मिळतं. पण तुम्ही स्वतःलाच विचारा की या भाज्या किंवा ही जी अनपॉलिश्ड, पहिली गोष्ट आपल्याला सध्याच्या काळात तेवढ्या प्रमाणात अनपॉलिश्ड गोष्टी अवेलेबल होतच नाही आणि होत जरी असतील तरीसुद्धा आपण राजमा किंवा जायसेड की पापडी आहे, फरसबी या भाज्या डेली बेसिसवर खातो का? आपण कधीतरी क्वचित आठवड्यातून एकदा खातो. आणि जर आपल्याला फॉलिक ॲसिडची जी गरज आहे ती रोज आपल्यासाठी आणि होणाऱ्या बाळासाठी पाहिजे तर आपण या गोष्टींवर डिपेंड राहणं कधीही चुकीचं आहे. त्यामुळे तुम्ही डाएटमध्ये या गोष्टींचा समावेश कराच, पण त्याचप्रमाणे तुमच्या गायनॅकच्या सल्ल्याने हे फॉलिक ॲसिडचं जे सप्लिमेंट आहे ते सुद्धा चालू करायला विसरू नका. फळांमध्ये म्हणाल तर फळांमध्ये ऑरेंजेस आहेत, अवकाडो आहे, त्याचप्रमाणे बेरीज असतात, केळी आहे, यामध्ये सुद्धा फॉलेट आपल्याला मिळू शकतं. त्यामुळे तुम्ही आहारामध्ये सुद्धा या गोष्टींचा नक्कीच समावेश करा तुमच्या प्रकृतीनुसार तुम्हाला जे काही सूट होतं आहे अशा प्रकारे. पण सप्लिमेंट्स घ्यायला अजिबात विसरू नका, कारण ते तुमच्या होणाऱ्या बाळासाठी आणि तुमच्यासाठी म्हणजेच तुमचे प्रेग्नन्सीचे चान्सेस वाढवण्यासाठी खूप फायद्याचं ठरतं. आणि फॉलिक ॲसिड चं जे व्यवस्थित जर कॉन्सन्ट्रेशन झालं ना तर खरंच जे बाळामध्ये वेगवेगळे जे न्यूरल डेव्हलपमेंटचे रिलेटेड इश्यूज असतात ते सुद्धा येण्याचे चान्सेस कमी होतात. त्यामुळे प्लीज कन्सल्ट युअर गायनेकोलॉजिस्ट ॲज सून ॲज पॉसिबल. मीन्स दिस इज आय एम जस्ट माझी ही अर्ज आहे, सगळ्यांना कळकळीची विनंती आहे की जर तुम्ही प्रेग्नन्सी किंवा प्लॅनिंग स्टेजमध्ये असाल तर खरंच सप्लिमेंट्स किंवा तुम्हाला अजूनसुद्धा काही व्हायटामिन डी रिलेटेड काही डेफिशियन्सी असेल तर त्यासाठी सुद्धा तुम्ही एकदा ब्लड टेस्ट करून घ्या आणि अकॉर्डिंगली तुमचे डॉक्टर तुम्हाला सप्लिमेंट चालू करतील, जेणेकरून तुम्ही खूप छान प्रकारे होलिस्टिक प्रॉपर रोज योगासनं करताय, व्यवस्थित आहार फॉलो करताय. पण या काही लहान सहान आपल्याकडून चुका होतात, त्यामुळे
त्यामुळे प्रेग्नन्सी राहत नाही आहे तर मग ती होणार नाही आपल्याकडून चूक आणि नक्कीच छान अशी प्रेग्नन्सी राहील, हेल्दी बेबी होईल. आणि या चॅनलवरती मी तुमच्यासाठी अजून वेगवेगळ्या टिप्स आहेत त्या घेऊन येण्याचा प्रयत्न करेन. मी ॲज अ प्रेग्नन्सी योगा टीचर, प्रीनेटल योगा टीचर खूप सारे चॅलेंजेस आमच्या स्टुडंट्स फेस करत असतात ड्युरिंग प्रेग्नन्सी. सो त्या रिलेटेडसुद्धा मी व्हिडिओ बनवेन जेणेकरून जे कोणी आता प्लॅनिंग स्टेज किंवा प्रेग्नंट असतील तर त्यांच्यासाठी ते खूप हेल्पफुल ठरतील. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला अजून कोणकोणत्या विषयावरती व्हिडिओ पाहायला आवडतील हे मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. धन्यवाद.